NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्राची संख्या वाढवा, एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे अमोल एकळ यांची मागणी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकडून एसटी सवलतीच्या प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र राज्यभरात या स्मार्ट कार्डच्या नोंदणी केंद्राची संख्या अत्यंत मर्यादित असल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी तसेच इतर सवलतधारक प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर महिमानगड तालुका मान येथील अमोल महादेव एकळ यांनी प्रमुख शहरे, ग्रामीण भाग तसेच मोठ्या गावांमध्ये NCMC कार्ड नोंदणी केंद्राची संख्या तातडीने वाढवावी अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना ईमेलद्वारे पाठवले. एसटीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना नजीकच्या मुख्य आगारात किंवा तालुका व जिल्हा मुख्यालयाच्या बस स्थानकावर जावं लागतं. मात्र नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी होतीये. अनेक प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहून ही स्मार्ट कार्ड मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावं लागतंय. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग आणि सवलतधारक प्रवाशांचा वेळ, पैसा व श्रम वाया जातोय. अनेकांना स्मार्ट कार्डसाठी लांबचा प्रवास करावा लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होतीये. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी भागात स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्राची संख्या तातडीने वाढवावी. तसेच गावागावात विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करून त्याच ठिकाणी NCMC कार्डचे वितरण करावे अशी मागणी अमोल एकळ यांनी केली आहे. एसटी महामंडळानं या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा सवलतधारक प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.